व्यवस्थित बसा, मरगड आल्यासारखं बसू नका. सरांनी इतकं सुंदर मार्गदर्शन केलं. आता आम्हाला सण करावंच लागेल, तुम्हाला सणशक्ती वाढवा लागेल. सन्माननीय विचार मंचावर उपस्थित असलेल्या प्रकल्प उपसंचालिका गुंजकर मॅडम, उपविभागीय कृषी अधिकारी वायवळ मॅडम, या तालुक्याचे कृषी अधिकारी राठोडजी, माझे सहकारी मित्र व नेहमी आमच्यासोबत असणारे भूमिपुत्र अरविंदजी पांडागे सर, आमचा सर्व कृषी परिवार, मंडल कृषी अधिकारी असतील, सहाय्यक कृषी अधिकारी असतील, आमचे आत्मा. सर्वप्रथम मी तालुका कृषी अधिकारी राठोडीचे आभार मानतो, कारण एक चांगल्या गावामध्ये संवाद करण्याची मला संधी दिली. आणि खरं तर मी तुमच्या कार्यक्षेत्रातला नाही, कारण कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी जे आहे त्यामध्ये हे गाव येत नाही, तालुका येत नाही, पण सर्वात जास्त प्रेम आमच्या केंद्राला या दोन तालुक्याचे मिळाले, कंधार आणि लोहा. तुम्ही याच्यामध्ये सगळं आणि सर्वात जास्त लाभ तुम्ही आमचा घेता कृषी विज्ञान केंद्राचा, त्याबद्दल तुमचे आभार मानतो. आणि 25 मिनिटं तुम्ही आम्हाला द्यावेत अशी विनंती करतो. विचारमंचावर उपस्थित असलेले तुषारजी पाटील, तसेच पोलीस पाटील साहेब, साईनाथजी कपाडे, व्यंकटरावजी पांडागे, सदाशिवजी केवणे साहेब, सर्व ईश्वरजी पांडागडे, श्यामजी पाटील कपाडे आणि मुक्ताराम पाटील पांडागे, या सर्वांचं मी कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने स्वागत करतो, तुमचे आभार मानतो. आणि आम्ही दरवर्षी माळेगावला राहतो मार्गदर्शनाला. 16-17 वर्ष झाले. आवाज येतो ना माझा? 16-17 वर्ष मार्गदर्शनाचे मजा झाले असतील. आणि एकदा कलेक्टर साहेब जेव्हा ते शिव मॅडम तिथं, तर आमच्या सर्वात जास्त कमी गर्दी कृषी मेळाव्यालाच होती, कृषी मंडपामध्ये. तर मी नाराज होऊन साहेबांना म्हणलो, जे आमच्या जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना, की सर तुम्ही काय करा म्हणलो, पुढच्या वर्षीपासून म्हणजे 2027 पासून जे लावणी महोत्सव राहते की नाही, लावणी महोत्सवामध्ये पहिलं मार्गदर्शन आमच्या दोघांचं ठेवायचं. सर्वात जास्त रस कुठं असते. आणि दुर्दैवानं बघा, आम्ही फुकट सांगायला येतो मार्गदर्शन, पण तिथं रुमाल टाकून जागा आपली राखीव करतात. आणि आम्ही जे सांगायला आलो मार्गदर्शन तिथं रस नाही. तर साहेब म्हणले, कलेक्टर साहेब आणि शिव मॅडम म्हणल्या, पुढच्या वेळेस प्रयोग करून बघू. आणि मॅडम म्हणलो, मी तुम्हाला अशी गॅरंटी देतो की लोक कुठेही जाणार नाहीत, कारण त्यांना आम्हाला सण करावंच लागेल. कारण ते उठले तर पुन्हा जागा भेटणार नाही, तर पुढच्या वेळेस ते प्रयोग होऊ शकते. मला तुमच्या गावचं अभिनंदन असं करावंसं वाटते की अतिशय चांगले शेतकरी, हळद उत्पादक तर इतके उत्कृष्ट शेतकरी, कापूस उत्पादक, सोयाबीन, हे करत असताना मित्रो, काही मोजक्या मी मुद्द्यावर बोलतो. बऱ्याचशा वेळेस काय होते, आपण कशासाठी जमलो त्याचीच कल्पना नसते आपल्याला. तर सरांनी सांगितलं, इथं 2 अभियान आपण साजरे करायला. कुठले कुठले सांगा? धरती माता बचाव आणि खेती बचाव, म्हणजे शेती बचाव, हे दोन्ही केंद्र आणि राज्य सरकारचे अभियान आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला 2 गोष्टी सांगतो फार महत्वाच्या, तुम्ही कदाचित वाटले असतील की नांदेड जिल्हा आपला भारतातल्या 100 जिल्ह्यामध्ये आहे. चांगल्या गोष्टीमध्ये काय? चांगल्या गोष्टीमध्ये बिलकुल नाही. भारतातल्या 100 ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट किंवा महत्वाकांक्षी, थोडक्यात म्हणायचं आपल्या ग्रामीण भाषेत, भारतातले 100 गरीब जिल्हे, त्याच्यामध्ये आपण कोणता जिल्हा आहे आपला? नांदेड. आता तुम्ही म्हणाल सगळे लोक तर श्रीमंत आहेत, नोकरीवाले लोक आहेत, घरापुढे गाड्या आहेत, बागायती जमीन आहे, 5-5 मजली बिल्डिंग आहेत, मुलं नोकरीला आहेत, मग गरीब जिल्हा कसा? गरीब जिल्हा या दृष्टिकोनातून की या जिल्ह्यामध्ये अजून सिंचन क्षमता नाही, या जिल्ह्यामध्ये कर्जदार लोकांची संख्या भरपूर आहे, साक्षरतेचं प्रमाण कमी आहे, आणि नंबर 4 आहे की या जिल्ह्यामध्ये
शेतकऱ्याला अजून